शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 0। मी युवा नेते सुजात आंबेडकर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत। इथे उपस्थित सर्वांना माझा जय भीम, जय भारत। सर्वात प्रथम मी काश्मीरमध्ये झालेल्या, पहलगाममध्ये झालेल्या भयाड हल्ल्याबद्दल निषेध व्यक्त करू इच्छितो आणि सगळ्या शहीदांना मी श्रद्धांजली वाहू इच्छितो। सर्वात पहिले आपण सर्वांनी जर थोडक्यामध्ये समजून घेतलं की टेररिझम म्हणजे काय, तर टेररिझमची वाक्य आपल्याला थोडक्यामध्ये दिसेल की सिस्टमॅटिक यूज ऑफ व्हायलन्स टू स्प्रेड टेरर अँड फिअर, म्हणजे हिंसेचा जाणीवपूर्वक वापर दहशत आणि भीतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी केलं गेलं। आणि जर आपण पहलगाममध्ये जर हत्या बघितली, घटना बघितली, तर आपल्याला कळेल हे कुठल्या पद्धतीने वापरलं गेलं। काही लोकांना मारण्यात गेलं, त्याच्यावरनं पुढे पसरवण्यात आले की काही ठराविक धर्माच्या लोकांना, काही ठराविक लोकांना जिवंत ठेवले, काही धर्मांच्या लोकांना मारले। आणि त्याच्यानंतर पुढे असं पण सुद्धा पसरवण्यात आलंय की लोकांना जिवंत ठेवलं म्हणजे ते पुढे सांगू शकतील काय झालं। तर हे एक ठराविकपणे भीतीचं वातावरण उभं करण्याचं एक षडयंत्र होतं। पण जितकं षडयंत्र हे आतंकवाद्यांचंच उभं केलं होतं, त्याला 2 हात आपल्या सरकारने पण दिले, ती वस्तुस्थिती आपण सर्वात केली। कारण एक दहशतवादाचा हल्ला केला आणि हिंदू वर्सेस मुस्लिम भारतात पेटलं की पहलगाममध्ये जरी हल्ला झाला असेल तरी अख्खा भारत ह्याच्यावरनं जळू शकतो हे इकडच्या आतंकवाद्यांना माहिती होतं। आणि जरी हल्ला आतंकवाद्यांनी केला असेल तरी भारत जाळायचं काम हे इकडच्या सरकारने जे विष पेरले इतक्या वर्षांमध्ये त्याच्यावरनं होतं। आणि दुसऱ्या बाजूला जर आपण वस्तुस्थिती समजायला गेले गेलो तर आपल्याला कळेल की कितीतरी वर्षानंतर काश्मीरची जी व्हॅल्यू होती तिकडे शांतता आली होती, तिकडे पीस आलं होतं। आणि ह्या परिस्थितीमध्ये काश्मीरमध्ये परत एकदा इकॉनॉमी, अर्थव्यवस्था सुरू होत असताना, टुरिझम सुरू होत असताना असा एक हल्ला करणं म्हणजे तिकडची अर्थव्यवस्था ढासळणं याचा अर्थ होतो। आणि अख्ख्या भारताला हा एक प्रश्न स्वतःला विचारायला पाहिजे की आपण सगळीकडे बोंबलत फिरतो की काश्मीर हिंदुस्थानाचा भाग आहे, काश्मीर भारताचा भाग आहे, पण कट्टर हिंदुत्ववाद्यांनी स्वतःला हा प्रश्न विचारून बघितलेला पाहिजे, जर काश्मीर आपल्याकडे आलं तर काश्मीरींना आपण आपलेच मानणार आहोत का, काश्मीरींना आपण आपले बांधव मानणार आहोत। आणि म्हणून मी परत एकदा या हल्ल्याचा निषेध करतो आणि तातडीने सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं ऍक्शन डिमांड करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। जय भीम, जय संविधान, जय भारत। धन्यवाद सुजात दादा। अतिशय महत्त्वाच्या आणि नेमक्या मुद्द्यावर त्यांनी या ठिकाणी बोट ठेवलेलं आहे की देशांतर्गत असलेल्या काश्मीरच्या नागरिकांनाच नाकारणारी एक प्रचार यंत्रणा या ठिकाणी राबवण्यात आली आणि देशाचं विभाजन करू पाहणाऱ्या या प्रचार यंत्रणेला, या विचारधारेला देशातील नागरिकांनी अतिशय विवेकाने उत्तर दिलं आणि त्यांना नाकारलं। आणि हा देश एकसंध राहील ही भावना आपण सर्वांनी व्यक्त केलेली आहे। ती एकसंधतेची भावना आणि या हल्ल्याच्या विरोधात सरकारने कारवाई करावी याबद्दल तीव्र असलेली भावना सरकारपर्यंत पोहोचावी या उद्देशाने आज शांततापूर्ण मार्गाने या ठिकाणी एकत्र जमून आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून ही भावना सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित झालात आणि या कार्यक्रमात सहभागी झालात। बाळासाहेबांनी केलेल्या आवाहनाला आपण सर्वांनी नागरिक म्हणून प्रतिसाद दिला, त्याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार मानतो। आणि यानंतर पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे महासचिव प्रियदर्शी तेलंग यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त कराव्यात। आदरणीय मंच, इंडिया स्टँड्स अगेन्स्ट ऍक्शन आणि जस्टिस या मथळ्याखाली आज इथे आपण दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आणि या सरकारने कृती करावी हे आवाहन करण्याकरता इथे उभे आहोत। सर्वप्रथम या हल्ल्यामध्ये शहीदांना मी मानवंदना अर्पण करतो। उरी असेल, पुलवामा असेल, पहलगाम असेल, असा जर हिसाब केला तर मागील 10 वर्षामध्ये सिक्युरिटी फोर्सेसचे 1200 लोक आणि सिव्हिलचे 1500च्या वर लोक दहशतवादी हल्ल्यात मारले गेले आहेत। पण त्याच्यावर कुठलीही कारवाई न करता
ऍक्शन करायची वेळ आली की भाषण करायचं, ऍक्शन करायची वेळ आली की डायव्हर्शन करायचं, ऍक्शन करायची वेळ आली की बैठका नाही घ्यायच्या, पार्लमेंटरी बोर्डची बैठक नाही घ्यायची, सर्व पक्षीय दलाच्या बैठकीला अनुपस्थित राहायचं. हा कारभार आता इथले लोक खपवून घेणार नाही. हा सवाल उभा करण्यासाठी आपण आज इथे उभे आहोत. आणि एक कृती कार्यक्रम आदरणीय बाळासाहेबांनी आजच्या या कार्यक्रमातून दिला आहे. तो कृती कार्यक्रम देशामध्ये जी अस्थिरता जितकी दहशतवाद्यांनी माजवली नाही तितकी तुम्ही अनिच्छांनी राबवली आहे. तुम्ही कृती केली नाही म्हणून अस्थिरता जास्त राबवली. मोठ्या प्रमाणात या देशातले रहिवासी काश्मीरमध्ये होते, पण त्यांना तुम्ही तिथे सुरक्षा देण्याच्या ऐवजी वापस पाठवलं. या प्रत्येक राज्यातल्या लोकांना वापस घेऊन आले. ही जी अस्थिरता तुम्ही जी निर्माण केली ती दहशतवाद्यांनी सुद्धा अस्थिरता निर्माण केली नाही, ती तेवढी तुम्ही अस्थिरता निर्माण केली आहे. तुम्ही मानता की आम्हाला स्थिर सरकार पाहिजे, पण देशाला तुम्ही सुरक्षा देत नाही. तुम्ही म्हणता की आम्हाला स्थिर सरकार पाहिजे, पण देशाला तुम्ही त्यांचं जीवनमान रक्षण करू शकत नाही, तुम्ही त्यांच्या संपत्तीचं रक्षण करू शकत नाही. आपण देशाचे नागरिक म्हणून या देशासोबत एक करार करतो की त्यांनी माझ्या जीवाचं, माझ्या संपत्तीचं, माझ्या स्वातंत्र्याचं रक्षण करावं. हा करार आपण आपल्या देशासोबत करतो. पण काय होतंय, देशातल्या नागरिकाच्या संपत्तीवर बुलडोजर चालवलं जात आहे. देशाच्या स्वातंत्र्यावर, देशाच्या लोकांच्या बोलण्याच्या स्वातंत्र्यावर गदावली जात आहे. मात्र जिथे कृती करायला पाहिजे तिथे कृती करत नाही आहे सरकार. याचा आम्ही निषेध करतो आणि लवकर कृती करावी, त्याच्यावर ऍक्शन घ्यावं हे आव्हान आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून या सरकारला करतोय. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर वंचित बहुजन आघाडी राज्य कार्यकारिणीचे प्रदेश प्रवक्ता आणि उपाध्यक्ष फारुक अहमद सर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपली भावना व्यक्त करावी. सर्व महामानवांना विनम्र अभिवादन. काश्मीर पहलगाम घटनेमध्ये ज्या ज्या भारतीयांचं आतंकवाद्याकडून हत्या करण्यात आलेली आहे अशा सर्व मृत पावलेल्या, त्या घटनामध्ये वीरमरण पावलेल्या सर्व शहीदांना मी विनम्र अभिवादन करतो. सरकारची सूत्र हातात घेऊनही आपल्या देशवासियांचे रक्षण करण्याऐवजी अदानी अंबानीच्या गुलामीमध्ये आपला आत्मा मरण पावलेल्या, या देशाचं सूत्र हातात घेतलेल्या आणि ज्यांची आत्ममरण पावलेले आहेत त्या मृत आत्मांना सुद्धा मी विनम्र अभिवादन करतो. आता या ठिकाणी मान्यवरांनी आपापले मनोगत मांडलेले आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली एक आवाहन करण्यात आलं होतं की भारतीयांनो एक व्हा. आपल्या भारतीत्वाच्या आणि भारतीय लोकांच्या रक्षणार्थ जे जे देश हितामध्ये आहे या पद्धतीचं ऍक्शन मोडमध्ये आपल्या सरकारला भाग पाडण्याचं काम आपल्यालाच करावं लागणार आहे. या विचारासाठी आज आपण इथे जमलेले आहोत. बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये हाक दिली गेली, परंतु वंचित बहुजन आघाडीचा झेंडा इथं वापरलेला नाहीये. इतर पक्षाच्या लोकांना आदरानं निमंत्रण देण्याचं काम केलेलं आहे. आम्हाला मीडियाचं निमंत्रण जमणार नाही म्हणणाऱ्यांना लेखित पत्राचं निमंत्रण सुद्धा आदरणीय बाळासाहेबांच्या सहीनं देण्यात आलेलं होतं. यामागे हेतू काय आहे? कधीतरी केव्हा तरी देशासाठी चौकटीच्या बाहेर जाऊन विचार आपण करणार आहोत की नाही करणार आहोत. या ठिकाणी सुजात आंबेडकरांनी सांगितलं, देशावर संकट आलं तरी सरकारमध्ये सामील असलेली विचारधारा आपल्या देशामध्ये हिंदू मुसलमानांमध्ये तेढ लावण्याचं काम करते. गेल्या 25-50 वर्षामध्ये या काश्मीरला या संवैधानिक चौकटीमध्ये आपण आणलेलं होतं. ज्या काश्मीरमध्ये लोकशाही पद्धतीनं निवडणूक आणि सरकार आणि राज्याचा दर्जा देऊन सुनियोजित पद्धतीनं इतर राज्यासारखा जे काश्मीर जगत होता, 1980च्या नंतर 90च्या नंतर असं काय घडलं की त्या काश्मीरच्या माध्यमातून भारतामध्ये आतंकवादी हल्ले होत आहेत.
80च्या 90च्या दशकानंतर असं काय घडलं की त्या काश्मीरमध्ये काश्मीरी पंडितांवर जानलेवे हमले झालेले आहेत. जेव्हा हल्ले झालेले होते तेव्हापासून आजपर्यंत त्याच्यावर राजकारण करणाऱ्या संघी विचारधारेला अटल बिहारीच्या काळात असो की नरेंद्र मोदीच्या काळात असो 15हून जास्त वर्षाची सरकार सत्ता भोगण्याची संधी भेटलेली आहे. तरी त्या काश्मीरी पंडितांना काश्मीर पर्यंत पोहोचवण्यासाठी तयार नाही पडल्या. तरी काश्मीरवर हल्ला झाला की भारतामधले हिंदू मुसलमानाचा खेळ खेळायचंय. हा खेळ नवीन नाही आहे. 1857ला भारत एकजुटीचा काय महाकाय बनतो इंग्रजांनी भोगलं होतं. जेव्हा भारतातले सर्व भारतीय म्हणून एक संघ होतात तेव्हा ईस्ट इंडिया कंपनीला पळवून लावण्यासाठी महाशक्ती निर्माण झाली होती. आणि या भारतीयांना भारतीय म्हणून एकजूट होऊ द्यायचं नाही म्हणून इंग्रजांनी जे राज करोचा सिद्धांत अवलंबला. आज ते गोरे इंग्रज जरी गेले तरी हे चड्डीवाले काळे इंग्रज आपल्यामध्ये तेच खेळ खेळत आहेत. हिंदू मुसलमानचा सिद्धांत आला कुठून? हिंदू मुसलमान एक राष्ट्र नाही, 2 राष्ट्र आहेत. हे द्विराष्ट्रीय संकल्पना मांडली कोणी? या RSS वाल्यांना मला विचारायचं आहे, द्विराष्ट्र संकल्पनेचा झलक कोण आहे? आज तुम्ही ज्याला आदर्श मानता त्या माफीवीरानं पहिल्यांदा ही संकल्पना मांडलेली आहे. बाबासाहेबांचं नाव घेऊन सांगता की बाबासाहेब म्हणले होते थॉट्स ऑन पाकिस्तानमध्ये आमचं करा तमकं करा, हो बोलले होते. काय ऐकलं नाही बाबासाहेबांचं? काय घाई होती मग तुम्हाला तेव्हा? ज्या द्विराष्ट्र संकल्पनेतून एकीकडे सावरकर आणि हिंदू महासभा RSS म्हणत होती हिंदू मुसलमान एक राष्ट्र नाही, ज्या द्विराष्ट्र संकल्पनेच्या सावरकरच्या भूमिकेला मोहम्मद अली जिना नावाची शेरवानी समर्थन देत होती, हे 2 एका देशात राहू शकत नाही अशी संकल्पना मानणाऱ्या सावरकर आणि जिना दोघांनाही या स्वतंत्र भारतानं खोटं ठरवण्याचं काम केलं. या भारतामध्ये हिंदू आणि मुसलमान नुसतं एकत्र राहू नाही तर या देशाच्या लोकशाहीला अधिक रुजवू शकतात, प्रगल्भ करू शकतात. हे सिद्ध करण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं करून दाखवलं होतं. 47ला स्वतंत्र झालेल्या भारतामध्ये हिंदू मुसलमान जगत असताना 250 कोटीचं बजेट असलेला देश 44,20,000 कोटीचा कसा झाला? या देशाचा विकास कसा झाला? हा विकास जगातली मोठी लोकशाही, जगातली सर्वाधिक मोठी लोकशाही, प्रगल्भ लोकशाही म्हणून कसं काय उदयाला आलं? जर हिंदू मुसलमान वेगळे राष्ट्र राहिले असते तर भारताला या 70-80 वर्षामध्ये जगाला लागलेलं एवढं पुढे गेला नसता आपला देश. त्यांच्या त्या संकल्पनेला बाबासाहेबांच्या संविधानानं फाटा मारण्याचं काम केलेलं आहे. जर या संविधानानुरूप राष्ट्र चाललं तर या देशातल्या हिंदू मुसलमानच नव्हे तर सर्व तळागाळातल्या समाजाला हे आपण प्रचंड वर घेऊन जाऊ शकतो. हे आपल्या संविधानाचा राष्ट्रवाद आहे. या चट्टीवाल्यांसारखा आपला राष्ट्रवाद फक्त नदीला वंदन करणारा नाहीये तर कष्टकरी कामगाराला, मजुराला सुद्धा समान अधिकार देणारा, संविधानाला अपेक्षित असलेला राष्ट्रवाद आमचा राष्ट्रवाद आहे. आज हिंदू मुसलमान शोधतात. या मंचावरून मी सांगू इच्छितो, गेल्या 10-12 वर्षामध्ये केंद्रामध्ये सत्ता कोणाची आहे? देशाच्या संरक्षणाची जबाबदारी कोणा पक्षाकडे आहे? गेल्या 10-12 वर्षामध्ये पाकिस्तानच्या ISIला मदत करणारे जेवढे राष्ट्रशत्रू सापडलेले आहेत ते सगळेच्या सगळे भाजप आणि RSSशी निगडीत आहेत. तुम्ही गुगलवर सर्च करून बघा. जेवढ्या भारतातल्या लोकांना
ISI ला पाकिस्तानला मदत करण्याच्या आरोपाखाली कारवाया करण्यात आलेले आहेत, ते नुसते अमुस्लिमच नाही तर भाजपचे पदाधिकारी राहिलेले आहेत. हे कुरुडेकरचं नाव तुम्ही ऐकलं. सुरक्षा विभागामध्ये लाखाची पगार असलेला एक अधिकारी हनी ट्रॅप मध्ये फसलेला आहे. पाकिस्तानला गोपनीय माहिती देत होता. जो एकटा कुरुडेकर नाही आहे. या 10 वर्षामध्ये 50हून अधिक सुरक्षा विभागाचे मोठमोठे अधिकारी, सैन्याचे मोठमोठे अधिकारी ISI ला माहिती पुरवत होते आणि त्यांचा संबंध डायरेक्ट इनडायरेक्ट भाजप आणि RSSशी आहे. आज हीच विचारसरणी देशाचे सूत्र सांभाळते. आज आम्ही एक आंदोलनात्मक एक्शन मोडसाठी कार्यक्रम केला तर आम्हाला ट्रोल करतात की राजकारण करू नका. अरे देशावर हल्ला झाला, देशाचे नागरिक मारले गेले. तुम्ही पंतप्रधान म्हणून पंतप्रधान कार्यालयातून देशाला संबोधित करू शकले असतात की नाही? राष्ट्रपती भवन मध्ये उभं राहून तुम्ही देशाला संबोधित करू शकला असतात की नाही? हल्ला झाल्यानंतर पंतप्रधान कुठून ऍड्रेस करतोय देशवासियांना? बिहार मधल्या राजकीय मंचावरून, प्रचाराच्या मंचावरून तुम्ही देशवासियांना संबोधित करणार आहात. आज आम्ही ऍक्शन मोड म्हणलेला आहे, कारण तुम्ही 12 7 दिवस 24 तास इलेक्शन मोड मध्ये राहता. म्हणून आम्ही म्हणलेला आहे इलेक्शन मोड मधून बाहेर या आणि ऍक्शन मोड मध्ये या. आताही प्रयत्न चालू आहेत. आदरणीय साहेब, आज ABP मधाची एक सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होईल. कोणत्याही आंतरराष्ट्रीय मीडियानं दुजोरा दिला नाही, पण ABP माझा दाखवली टीव्हीवर 57 मुस्लिम राष्ट्रांनी पाकिस्तानला समर्थन दिला म्हणून. बाकी कोणत्याही चॅनलवर नाही. अरे तुम्हाला एक सांगू इच्छितो, जगातल्या इतर राष्ट्रातल्या मुसलमानांची तुलना भारतातल्या मुसलमानांशी करणं बंद करा. इतर राष्ट्रांना धर्माचा अभिमान किती आहे नाही ते बाजूला करा, पण या भारतातल्या मुसलमानांना इस्लाम आणि मुसलमानाच्या नावानं होणाऱ्या राष्ट्रामध्ये जायची संधी होती. आम्ही धर्माचं राष्ट्र नाकारलं आणि या बाबासाहेबांच्या संविधानाचं राष्ट्र स्वीकारलेलं आहे. 57 100 मुस्लिम राष्ट्रांनी पाकिस्तानला समर्थन देऊ द्या. भारताचा मुसलमान भारतासोबत राहील. अट एकच आहे की ही लढाई चमकोगिरीसाठी नाही, ही लढाई अदानी अंबानीचे धंदे वापरण्यासाठी नाही. ही लढाई भारताच्या राष्ट्रहितासाठी राहिली तर भारताचा मुसलमान आपल्या देशासोबत आधी राहिलेला आहे, आत्ताही राहणार. या हुतात्मा चौकातल्या 106 हुतात्म्याची यादी बघा. त्या 106 हुतात्म्यामध्ये मुसलमान आहेत. इंडिया गेटची यादी बघा, तिथं मुसलमान आहेत. भीमा कोरेगावची यादी बघा, त्याच्यातही मुसलमान आहेत. या देशाचा मुसलमान न्यायाच्या आणि माणुसकीच्या बाजूने उभा राहणारा मुसलमान आहे. म्हणून मी खात्री देतो, नरेंद्र मोदी हिंमत दाखव. तो अदानी अंबानीची चाकरी सोड, संविधानाला अपेक्षित राष्ट्रवादी बन. आणि जर या पाकिस्तानात पाक ऑक्युपाई काश्मीर मधले आतंकवादी अड्डे जर या भारताला वारंवार त्रास देणार असतील तर त्या पाकिस्तानच्या अड्ड्यांना नेस्तनाबूत करणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्यासाठी हल्ला करा. तुम्हाला सैनिक मिळत नसतील तर काळा माहिती त्या सैन्यामध्ये भरती व्हायला वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता फारुका नदी 1 नंबरवर उभा राहील, हे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो. पण हिंमत तर दाखवा. न्यायिक लढा लढण्यासाठी तुम्हाला कोणाची भीती आहे? अदानीचे धंदे बंद होतील याची भीती आहे का? त्याच्या हितासाठी तुम्ही सत्तेवर बसलात का? जर तुम्ही खरी हिंमत दाखवणार असाल तर वंचित बहुजन आघाडी आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन सुद्धा समोर यायला तयार आहे. काश्मीर सुखाने जगत होता,
अलगाववादींना फाट्यावर मारून संवैधानिक चौकटीमध्ये काश्मीरचा टुरिझम व्यवसाय 12,000 कोटीला पोहोचला होता. जरा हल्ला झाला नसता तर यावर्षी 20,000 कोटीच्या वर आपण टार्गेट घेऊन गेलो असतो. पण हे हल्ला चालवण्यामागलं कारण इथलं टुरिझम विकसित होऊ नये, काश्मीर मधली जनता भारतीय म्हणून सुखानं जगू नये. त्यांनी नेहमी पाकिस्तानच्या बहकावामध्ये येऊन आतंकवादी सगळं राहिली पाहिजे हे षडयंत्र समजून घ्या. आणि त्यामुळे टुरिझमचा धंदा बंद करण्यासाठी जर हे केलेलं असेल तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आदेश दिला तर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही काश्मीरमध्ये जायला तयार आहोत. तिथल्या टुरिझमला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्रातले जर टुरिस्ट येत असतील तर बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण याच पहलगामला जाण्याची तयारी आपण दर्शवली पाहिजे असं मला वाटते. मी शेवटचा मुद्दा बोलणार आहे. आदरणीय बाळासाहेबांना आपल्याला ऐकायचं आहे, पण या देशाचं संरक्षणार्थ आपल्याला जेव्हा आपण समोर येत असतो तेव्हा या ट्रोलरला, या ट्रोलिंग करणाऱ्या बीजेपीच्या आयटी सेलला सडेतोड उत्तर देण्यासाठी आपल्याला अधिक जबाबदारीनं रस्त्यावर उतरून आपली कृती दाखवावी लागणार आहे. यांचं राष्ट्रहित काय, यांचं राजकारण काय, इतक्या गंभीर समस्येवर सर्व पक्ष बैठकीमध्ये गैरहजर राहणारे पंतप्रधान आपल्याला निवडणुकीच्या मंचावर दिसत असतील तर हे आपल्या राष्ट्रहिताचं नाही आहे. योग्यला योग्य, अयोग्यला अयोग्य बनण्याचं काम आदरणीय बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये यापुढे आपण करत राहू. साहेबांनी आज आयोजन केल्याबद्दल मी भारतवासी म्हणून आदरणीय साहेबांना आणि सर्व जबाबदार पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो, रजा घेतो. जय भीम, जय संविधान, जय भारत. हॅलो हॅलो धन्यवाद. यानंतर मी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. भारतीय राष्ट्रध्वजाच्या खाली आपण जमलेलो आहोत. या आंदोलनाला उपस्थित असलेले आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर, मंचावर उपस्थित सर्व आपले सहकारी आणि समोर उपस्थित सर्व कार्यकर्ते, भारत सरकारला मोदी, अमित शहा आणि फडणवीसना देखील हे सांगायला आपण या ठिकाणी जमलेलो आहोत की जो भ्याड हल्ला पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी झाला त्याच्या विरुद्ध कठोर कारवाई करा, जनतेची ही भावना आहे. आणि दुसरं हे करायला आपण या ठिकाणी उपस्थित आहोत की जे आपले बांधव त्या पहलगाममध्ये त्यांचं रक्त सांडलं गेलं त्या सर्वांना अभिवादन करायला आपण आज या ठिकाणी जमलेलो आहोत. ज्यावेळेस पहलगामचा हल्ला झाला त्याच्यानंतर काश्मीरी जनतेने आपल्या सर्व जे या ठिकाणाहून गेलेले टुरिस्ट होते या टुरिस्टना जी मदत केलेली आहे, तिकडचे रिक्षावाले असतील, तिकडचे नागरिक असतील, यांनी मदत सर्व प्रकारची केलेली आहे. आर्थिक मदत केलेली आहे, संरक्षण देण्याचं काम केलेलं आहे, आधार देण्याचं काम केलेलं आहे. काश्मीरी महिलांनी आणि नागरिकांनी आतंकवादाच्या विरोधामध्ये तिथे मोर्चे काढले आणि अशा रीतीने आतंकवादाच्या विरोधात काश्मीरी जनतेने देखील एक आवाज उठवला. आणि ही संपूर्ण हा जो देश आहे या देशाच्या मध्ये काश्मीरी जनता देखील सामील आहे याचं दर्शन आपल्याला घडलं.
आतंकवादाच्या विरोधात काश्मीरमध्ये मोर्चा काढणं हे एक वेगळ्या प्रकारचं त्या ठिकाणच्या महिलांचं धैर्य आपल्याला दिसलेलं आहे. आणि आपण असं बघतो आहोत की हा हल्ला झाल्यानंतर या ठिकाणच्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीला प्रचंड ऊत आलेला आहे. काश्मीरमध्ये फिरायला जाऊ नका, त्यांनी धर्म विचारला, जात विचारली नाही, मग तुम्ही वस्तू खरेदी करताना सुद्धा धर्म विचारा आणि जो आपल्या धर्माचा नाही त्याची वस्तू खरेदी करू नका, अशा प्रकारचं विष पसरवलं जात आहे. आतंकवादाच्या विरोधामध्ये आपली लढाई आहे. निरपराध माणसाचं रक्त सांडणं आणि हिंसा करणं याच्या विरोधात आपली लढाई आहेच. परंतु यातला सर्वात महत्वाचा जर का कोणता धोका असेल तर या देशाची जी एकात्मता आहे, या देशाचा जो भाईचारा आहे, या देशामध्ये विविध धर्माचे लोकचे एक सहजीवन, एक बंधुभावाने जगत आहेत, ते खतम करण्याचा देखील या ठिकाणी एक इरादा. काश्मीर मधला टुरिझम खतम करायचा आहे, काश्मीर मधली अर्थव्यवस्था खतम करायची आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे भारताची एकात्मता नष्ट करायची. आणि लक्षात घ्या की ज्याप्रमाणे नागाने किंवा सापाने आपल्याला चावा घेतल्यानंतर संपूर्ण शरीरामध्ये विष भिनतं, त्याप्रमाणे एक प्रकारचा धार्मिक विद्वेष जो विषाप्रमाणे आहे हा संपूर्ण देशामध्ये पसरवण्याचा एक कुटील डाव या ठिकाणी संघ परिवाराने आणि त्यांच्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीने रचलेला आपल्याला दिसतो. आणि जेव्हा हे सर्व पाहू लागलो आपण की त्या ठिकाणी त्यांनी 26 मारले तर आम्ही पण 26 मारू आणि आता हिंसेला तयार राहा, काश्मीरमध्ये पर्यटनाला जाऊ नका, हे सर्व आपल्या देशामध्ये विष पेरण्याचं जे राजकारण आहे त्या राजकारणाच्या विरोधामधला आपला हा संघर्ष आहे. आणि म्हणून खरं म्हटलं तर काश्मीरमध्ये हा जो हल्ला झाला याच्यामध्ये आपल्या गुप्तहेर यंत्रणा ज्या आहेत काश्मीरमधल्या त्यांचं फेल्युअर आहे. पण तेही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की ज्या ठिकाणी टुरिस्टना जायला परवानगी नव्हती त्या ठिकाणी टुरिस्टना जायला परवानगी दिल्यानंतर सुरक्षा यंत्रणाला, त्या ठिकाणच्या ज्या सुरक्षा यंत्रणा आहेत, पोलीस आहे, मिलिटरी आहे, यांना सूचना दिलेली नव्हती की त्या ठिकाणी टुरिस्ट येणार आहेत आणि म्हणून त्यांच्या संरक्षणाची तिथे कोणतीही व्यवस्था नव्हती. आणि म्हणून त्या ठिकाणी नंतरची ती त्यांना मदत मिळायला पाहिजे होती, ती मदत मिळायला देखील खूप वेळ गेलेला आहे. त्यांना वैद्यकीय मदत मिळायला देखील वेळ गेलेला आहे. त्यामुळे भारताचे आम्ही राष्ट्रवादी आहोत, आम्ही खरे देशभक्त आहोत असं म्हणून जे आता भारताचं वरती राज्य करत आहेत मोदी सरकार, त्यांच्या देशभक्तीवरती आणि आपल्या देशातल्या नागरिकांवरती त्यांचं किती प्रेम आहे याच्यावरतीच खरं म्हटलं तर प्रश्नचिन्ह. परंतु ते इतकं बोगम बोलत आहेत. ज्या वेळेस हल्ला झाला त्यावेळेस ते परदेशात होते, त्याच्यानंतर ते परत आले, त्यांनी ऑल पार्टीची मीटिंग बोलवली परंतु त्या मीटिंग मध्ये सामील झालेले नाही. हे जे सगळं वर्तन आहे या ठिकाणचं हे एका जबाबदार नेत्याचं किंवा राष्ट्रभक्ताचं नाही आहे. आम्ही मोदींना या ठिकाणी ललकारलेला आहे, बाळासाहेबांनी ललकारलेला आहे की जर का तुम्हाला खऱ्या अर्थाने या देशाचा आतंकवाद खपवायचा असेल, बंद करायचा असेल तर तुम्हाला आता ऍक्शन मोड मध्ये आलं पाहिजे. आणि हे सांगायच्यासाठी आपण इथे आहोत कारण अशा प्रकारचा ज्यावेळेस हल्ला होतो त्यावेळेस संपूर्ण देशामध्ये जो एक तणाव निर्माण होतो आणि जो तणाव निर्माण करण्यासाठी एक मुद्दाम प्रयत्न करतात त्याच्या विरोधामधली आपली लढाई आहे. आपली लढाई गोळी आणि हिंसेच्या विरुद्ध जशी आहे तशी या ठिकाणी जो धार्मिक विद्वेष पसरवून संपूर्ण देशाचं वातावरण दूषित करण्याचं काम केलं जातं त्याच्या विरुद्धची आपली लढाई आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी आपण एका राष्ट्रीय कर्तव्यासाठी जमलेलो आहोत. आपण सर्वजण या ठिकाणी जे जमा झालेलो आहोत तुम्हाला देखील मी धन्यवाद देते. आणि परत एकदा या ठिकाणी मोदींनी ऍक्शन मोड मध्ये यावं,
भारत सरकारने ऍक्शन मोड मध्ये यावं, भाजपने ऍक्शन मोड मध्ये यावं आणि त्यांनी जो प्रचार चालवलेला आहे, उगाचाच धार्मिक विद्वेष पसरवण्याचा जो प्रचार चालवलेला आहे तो बंद करावा, ही हाक देण्यासाठी, हे आवाहन करण्यासाठी, ही मागणी करण्यासाठी आपण आज या ठिकाणी जमलेलो आहोत. आपल्या सर्वांना त्याबद्दल मी धन्यवाद देते आणि मी आपली रजा घेते. जय भीम. धन्यवाद ताई. पहलगाम येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात, निर्घृण हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिकांना आदरांजली वाहण्यासाठी, श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि या सरकारला जनतेची भावना काय आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या शांततामय मार्गाने आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. आपण सर्वजण नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आणि या बाजूला उभा असलेले काही असतील त्यांनी सर्वांनी समोर येऊन थांबावं. या कार्यक्रमाची संकल्पना ज्यांनी मांडली, ज्यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम आपण आज पार पाडतोय, मी ते आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करावं. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर. की जनतेला सांगावं लागतं आपल्या पंतप्रधानाला की काहीतरी कारवाई कर. अनेक वेळा हल्ले झाले. या अनेक वेळाच्या हल्ल्यामध्ये अनेक जण दगावले. आज जसं पहलगामाच्या असणाऱ्या शहीदांना आपण आदरांजली वाहिली, तशी इतर वेळेसही आपण वाहिली. पण हा सिलसिला जो आहे तो काही थांबत नाही. जेव्हा सिलसिला थांबवण्यासाठी पावलं उचलावी लागतील, कदम उचलावे लागतील. बिहारमध्ये दुसऱ्या दिवशी नरेंद्र मोदी सभेला गेले. त्या सभेतून त्यांनी असा इशारा दिला. अनेक जणांना असं वाटलं की आता कारवाई होणार, की अशी शिक्षा आम्ही देऊ की त्यांच्या ध्यानीमनी सुद्धा नसेल. आम्ही अशी शिक्षा देऊ त्यांना की त्यांच्या ध्यानीमनी सुद्धा नसेल. कुठली शिक्षा देणार, कशी देणार याचा तपशील आम्ही आपल्याला असणारा विचारत नाही, विचारणारही नाही. तो आपल्या अखत्यारीतला आहे, तो आपण आपल्या अखत्यारीमध्ये वापर करावा अशीच आमची असणारी इच्छा आहे. जे काही एकंदरीत परिस्थिती दिसते त्याच्यामध्ये सर्वसामान्य जनता एका बाजूने विचार करते आणि नरेंद्र मोदी यांचं असणारं सरकार हे वेगळ्या दिशेने विचार करते अशी असणारी परिस्थिती. पक्षाच्या स्तरावरती तरी बैठक झाली का भारतीय जनता पक्षाची? तर नाही. कार्यकारिणीची बैठक झाली नाही. याच्यावरती कॅबिनेटची बैठक झाली का? तर नाही. पंतप्रधानांनी असणारा तिन्ही आर्मीचे प्रमुख आहेत त्यांना बोलवलं, त्यांच्याशी 1.5 तास चर्चा झाली. आता 1.5 तासाच्या चर्चेनंतर जे काही वर्तमानपत्रातून आम्ही असणं ऐकलंय की त्यांना जी कारवाई वाटते ती करावी, हा आदेश आम्ही त्यांना दिलेला आहे. मित्रो,
कारवाई अशी होत नाही. कारवाईची असणारी एक पद्धत आहे आणि त्या कारवाईच्या पद्धतीने गेल्याशिवाय कारवाई होईल असं मला त्या ठिकाणी वाटत नाही. आणि म्हणून सरकार असं म्हणत असेल की युद्ध करायचं खर्चिक बाब आहे. आम्ही शास्त्राला म्हणतो राहू द्या खर्चिक बाब, काय फरक पडत नाही. तुम्ही नाहीतरी आता फ्रान्समधून राफेलची विमानं गेली, 63,000 कोटीला ती असताना घेतली. ती येणार आहे 1930 साली, 2030 साली ती येणार आहेत. त्यावेळेस काय परिस्थिती असेल कोणाला माहिती. आम्ही असताना म्हणतोय तोच निधी घ्या आणि युद्धाला वापरून टाका, कारवाईसाठी वापरून टाका. विमानाचा असताना हा जो खरेदी करण्याच्या विमानाचा जो निधी आहे तो पुन्हा आम्ही तुम्हाला असताना तो लोक देतील तुम्हाला. पण तुम्ही एक पाऊल पुढे आल्याशिवाय 2 पावलं लोक पुढे येणार नाहीत हे आपण असताना लक्षात. आज ही टीका करण्यासाठी आपण कोणावरती बोलवलेलं नाही किंवा कोणाला धारेवरती धरण्यासाठी आपण असताना आजचा हा कार्यक्रम लावलेला नाही. जे काही जनतेची भावना आहे तीच मिलिटरीची भावना आहे. मिलिटरी असं म्हणते तुम्ही सांगा आम्ही करायला तयार आहोत, आम्ही रेडी आहोत. पण निर्णय घेण्याची क्षमता, निर्णय घेण्याची क्षमता ही मिलिटरीमध्ये आहे, ते घेतील. पण त्या मिलिटरीला आदेश द्यावा लागतो आणि तो आदेश कॅबिनेट देतो की तुम्ही असं हे करा. तुमची कॅबिनेट बोलवा, निर्णय घ्या आणि मिलिटरीला सांगा हा आम्ही निर्णय घेतलेला आहे, ते अंमलबजावणी करून तुम्हाला विजय मिळवून देतील अशी असणारी परिस्थिती. मित्रो, नेहमी असताना इथलं वर्तमानपत्र एक आपल्याला सांगत असतं, टीव्ही सांगत असते की त्यांच्याकडे न्यूक्लिअर वेपन आहे. न्यूक्लिअर वेपन आहे म्हणून सांगितलं जातं. आहे ना त्यांच्याकडे, राहू द्या ना, फरक पडत नाही. मला एवढं माहिती आहे की मारामारी करताना शब्द वापरायचा नसतो. मारामारीला उतरलं की शब्द वापरायचा नसतो. एक तर तुमचा हात चालला पाहिजे किंवा तुमचा पाय चालला पाहिजे. आणि दोन्ही एका वेळेस चालू शकत असाल तर तुमचा विजय हा निश्चित आहे. काय का मग दहशत तुम्ही निर्माण. त्या पंतप्रधानांना आमचं एवढंच म्हणणं आहे की इंदिरा गांधींनी संधी मिळाली, 71 मध्ये संधी मिळाली, सगळे बांगलादेशी येऊ दिले. जेवढे यायचे होते तेवढे येऊ दिले आणि जगभर मग असताना भिक्षापात्र घेऊन गेले. आणि जगभर भिक्षापात्र घेऊन ते आम्ही 6 महिने त्यांना पोचलेला आहे. आमचा आता गोडाऊन खाली झालेला आहे. आता आम्ही यांना असताना अन्नधान्य देऊ शकत नाही. जगाने आम्हाला अन्नधान्य दिल्याशिवाय आम्ही ह्यांना असताना जगू शकत नाही. तर तुमची मदत ही आम्हाला अन्नधान्याची मदत नाही. जगाच्याही लक्षात आलं की 4 कोटी रेफ्युजी निर्वासित पोचणं हे काही सोपं नाही. हे सोपं नाही. आणि
66, 67, 68, 69 कालावधीमध्ये भारतामध्ये 4 वर्ष सातत्याने दुष्काळ होता. एका वेळचा असणारा अन्न मिळत होतं. अशा असणाऱ्या परिस्थितीवरती मात करून भारताने स्वतःला असणारा अन्नधान्याचा गोदाम केला. परंतु या 4 कोटी जनतेला पोचताना ते गोदाम खाली झालं आणि जगातून मग आवाज निघायला लागला, आम्ही तरी किती द्यायचं. जगातून आवाज निघायला लागला की आम्ही किती द्यायचं. हा प्रश्न तुम्ही मिटवा, संपवा, तुम्हाला जे काही करायचं असेल ते करा. आणि कोरा चेक ते इंदिरा गांधींच्या हातामध्ये अख्ख्या आंतरराष्ट्रीय संस्थेने दिला, आंतरराष्ट्रीय देशाने दिला, अमेरिका सोडून. तिने उचलला, चेक आपल्या अकाउंटमध्ये टाकला आणि जनरल मानेकशॉ त्यावेळेस असणारे आर्मी प्रमुख होते, कॅबिनेटचा डिसिजन घेऊन बांगलादेशची असणारं एक राज्य जे ईस्ट पाकिस्तान त्यावेळेस होतं, ईस्ट पाकिस्तानचा नवा देश निर्माण करून मोकळा होता. इंदिरा गांधी जशा इतिहासामध्ये गेल्या, आज ज्या ज्या वेळेस बांगलादेशचं नाव येतं त्या त्यावेळेस इंदिरा गांधींचं नाव, ज्या ज्या वेळेस बांगलादेशचं नाव येतं त्या त्यावेळेस इंदिरा गांधींचं नाव येतं, जनरल मानेकशॉचं नाव येतं, बाबू जगजीवन रामचं त्या ठिकाणी नाव येतं. कारण का हे तीन फूट होतं त्यावेळेस. मोदींना सांगतो, आत्ताची जी परिस्थिती आहे ही अगोदर कुठल्या पंतप्रधानाला नव्हती. अगोदरच्या कुठल्याही पंतप्रधानाला ही परिस्थिती नव्हती. त्याचा मी एकदा नरसिंहरावांशी बोलत होतो, बोलतो सर आपने मोका छोडा. ते म्हटलं तुमचं म्हणणं बरोबर आहे, मोका सोडला, पण आपण घेरल्या किती गेलो असतो. आपण घेरल्या किती गेलो असतो. माझं नाव की घेराव याचा प्रश्न होता. मला घेराव तोडणं हा महत्वाचा होता आणि मी तो तोडला, अशी असणारी परिस्थिती आहे. आज जगत पाकिस्तानकडे बघत असताना एक टेररिस्ट राज्य म्हणून त्या ठिकाणी बघतो, टेररिस्ट निर्माण करणारी फॅक्टरी म्हणून त्या ठिकाणी असताना बघतोय. मोदीजी, आम्ही आपल्याला आवाहन करतो की ही संधी काही जणांच्या वाट्याला येते की इतिहासामध्ये आपलं नाव अजरामर काढण्याची संधी ही इतिहासामध्ये कधीतरी मिळते. ती आता तुमच्याकडे आलेली आहे, ती आता तुमच्याकडे आलेली आहे. मी ती पूर्ण मांडत नाही, पण कारवाई केली तर किती जण तुमच्या बरोबर उभं राहतील ते तुम्हालाच लक्षात येणार नाही. आणि जे भारतीयांच्या मनामध्ये आहे त्या भारतीयांच्या मनामधलं जे आहे ते यशस्वी तुम्ही केल्याशिवाय राहणार नाही. पण निर्णय घेता आला पाहिजे. दुर्दैवाने मी जसं म्हटलं, मिलिटरी तयार आहे, सगळ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या, सगळ्यांना बोलून घेतलेलं आहे, पण त्याला आदेश देणारा इथला असणारा पंतप्रधान आणि त्याचं कॅबिनेट आहे. याची मानसिकता जोपर्यंत होत नाही, याची लढण्याची मानसिकता होत नाही, तोपर्यंत कारवाई होत नाही. अशी परिस्थिती आहे. आजचा हा जो आपण कार्यक्रम घेतलेला आहे तो याच्यासाठीच घेतलेला आहे की मोदीजी जे जमलेत ते आणि जे येऊ शकले नाहीत ते सगळे आपण जो निर्णय घेणार त्याच्या पाठीमागे आहेत. पण तो निर्णय नकारात्मक निर्णय असता कामा नये, न कारवाईचा निर्णय असता कामा नये. ती कारवाई झाली पाहिजे, हा निर्णय आपण घ्यावा ही अपेक्षा या ठिकाणी बाळगतो. आणि तीच भावना
ही जनता आज आपल्याला असताना कळवते, कम्युनिकेट करते, त्याची भावना आपण दाखावी असे विनंती करतो आणि मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय भीम. धन्यवाद साहेब. या ठिकाणी सर्वजण आपण सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी संयोजन समितीच्या वतीने आभार मानतो. राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. या आव्हानाला कनिष्क कांबळे यांनी सुद्धा आव्हान दिलं आणि ते उपस्थित राहिले त्याबद्दल संयोजन समितीच्या वतीने त्यांचे मी आभार मानतो. आणि जे काही नागरिक सर्व संघटना या ठिकाणी सहभागी झालेले आहेत सगळ्यांचे नावं घेणं शक्य नाहीये, मात्र मी सर्व उपस्थितांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी आपल्या जागेवर उभा राहायचंय. सामूहिक राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. मानसी कांबळे हिला विनंती करतो की तिने सामूहिक राष्ट्रगीताची या ठिकाणी हे घ्यायचे. सर्वांनी एक साथ सावधान, एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जल वितरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा. मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे, जय हे, जय हे, जय 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 हे. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. धन्यवाद. आयोजन समितीच्या वतीने सर्वांचे आभार. शांततेनं या ठिकाणावरून सर्वांनी आपापल्या मार्गाने जायचं आहे. शांततेत हा कार्यक्रम आपण या ठिकाणी पार पडला. सर्वांनी सहकार्य केलं. पालिका प्रशासन, पोलीस प्रशासन आणि सर्व संयोजन समितीला मदत करणारे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. सहभागी झालेल्या सर्व नागरिकांचं, सर्व संघटनांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. धन्यवाद. हॅलो.